नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण बघत आहात अंतर्गत उपलब्ध झालेले मराठी, गणित आणि इंग्रजी विषयाचे पेपर। या वर्षीच्या पेपरमध्ये मराठीचा इयत्ता 3 आणि 4चा पेपर कशा पद्धतीने सोडवायचा आपण बघितला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी विषयाचा पेपर, त्यातील प्रश्न आणि उत्तर यावर माहिती घेणार आहोत। बघा, यापूर्वीचे मागच्या वर्षीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील जास्तीच्या सरावासाठी तर त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन संकलित मूल्यमापन या नावाची प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला मागच्या वर्षीचे पेपर बघायला मिळतील। या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेचा तयार व्हावा यासाठी आपण तयारी स्पर्धा परीक्षेची या शृंखलेअंतर्गत व्हिडिओ घेऊन येत आहोत, ज्यामध्ये तुमच्या विद्यार्थ्यांना अगदी बेसिक पासून ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीपर्यंत अभ्यास घेतला जाणार आहे। एक उदाहरणादाखल पदावली हा घटक किती साध्या सोप्या भाषेत समजावला जाऊ शकतो याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षा नावाचे व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या मुलाचा स्पर्धा परीक्षेचा देखील सराव होणार आहे। आजचा जो आपला इंग्रजी विषयाचा पेपर होता त्यामध्ये बघा, इयत्ता 4साठी एकूण 40 गुणांचा पेपर होता, ज्यामध्ये 10 गुण तोंडीसाठी आणि उर्वरित 30 गुण हे लेखीसाठी आहेत। या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही सूचना दिलेल्या होत्या। ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे। फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स, त्या प्रश्नासाठी दिलेले मार्क हे उजव्या बाजूला कंसामध्ये नोंदवलेले आहेत। दिस बुकलेट हॅज 2 सेक्शन्स, प्रॅक्टिकल, ओरल अँड रिटन। बघा, या ठिकाणी ही जी बुकलेट आहे, ही जी प्रश्नपत्रिका आहे, याचे 2 भाग पाडलेले आहेत। एक आहे प्रॅक्टिकल ओरल आणि दुसरा आहे रिटन, म्हणजेच तोंडी आणि लेखी। दिस बुकलेट इन्क्लूड्स टोटल 10 क्वेश्चन्स। या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 10 प्रश्न आहेत आणि 10ही प्रश्न सोडवणं आपल्याला बंधनकारक आहे। ओरल सेक्शनमध्ये बघा, आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला सांगितलेला आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली एनी 6। आपल्याला 10 वाक्य दिलेले आहेत। विद्यार्थ्यांनी या 10 वाक्यापैकी कुठलेही 6 वाक्य जर बरोबर वाचून दाखवले तर त्यांना या ठिकाणी 6 मार्क मिळणार आहेत। ज्यामध्ये पहिला आहे, बेस्ट ऑफ लक, प्लीज कीप क्वाइट, व्हॉट इज युअर विश, हाऊ डू यू कम टू स्कूल, बट माय हेड इज कोल्ड, लुक ॲट द ग्रास, I want to tell you about my dog. Once there was a king. Please pass me that water bottle. He cannot read fast. बघा, त्यानंतरचा जो दुसरा प्रश्न आहे तो आहे, इनॅक्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग रोल प्ले। आपल्याला या ठिकाणी कॅरेक्टर दिलेला आहे, टीचर, क्लास मॉनिटर, मदर, डॉक्टर आणि पोस्टमॅन। यापैकी कुठलाही एक रोल प्ले विद्यार्थ्यांनी करून दाखवायचा आहे। त्यानुसार विद्यार्थ्याला 4 पैकी गुण मिळणार आहेत। त्यानंतर पुढचं सेक्शन आहे रायटिंग सेक्शन। क्वेश्चन नंबर 3, रीड द गिव्हन सेंटेन्स केअरफुली अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल। द कॅट सॅट ऑन द ब्ल्यू मॅट। बघा, आपल्याला दिलेलं वाक्य आहे, द कॅट सॅट ऑन द ब्ल्यू मॅट। यामध्ये आपल्याला वाक्य काळजीपूर्वक वाचून या वाक्यामधलं नाऊन या ठिकाणी नोंदवायचं आहे। नाऊन आहे कॅट, वर्ब सॅट, प्रिपोजिशन ऑन, ॲडजेक्टिव्ह ब्ल्यू। या ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी हे शब्द लिहिले तर त्यांना या ठिकाणी 4 गुण मिळणार आहेत। क्वेश्चन नंबर 4, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्टोग्राफ ऑर पिक्टोग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स इन द गिव्हन स्पेस। 5 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे। बघा, विद्यार्थ्यांनी हा पिक्टोग्राफ व्यवस्थित बारकाईने बघून या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। क्वेश्चन नंबर 1, हू रीड द मोस्ट। दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी जास्तीत जास्त पुस्तकं कुणी वाचलेली आहेत? बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, राजू। हाऊ मोर बुक्स डिड राजू रीड दॅन सचिन। सचिनपेक्षा राजूने किती पुस्तकं जास्त वाचलेली आहेत? सचिनचे आहेत 2, राजूचे आहेत 7, म्हणजेच या ठिकाणी 5 पुस्तकं जास्तीचे वाचलेले आहेत। हू रीड द लिस्ट। सर्वात कमी पुस्तकं कुणी वाचलेली आहेत? मोना। हाऊ मेनी बुक्स डिड मोना रीड। या ठिकाणी मोनाने एकच पुस्तक वाचलेलं आहे। हाऊ मेनी बुक्स डिड दे ऑल रीड इन टोटल। आपल्याला टोटल पुस्तकांची संख्या काढायची आहे, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 18 म्हणजेच 18।
18. Read the following message and complete it for 2 marks. Congratulations, you won the match. We are proud of you. Question number 6. Do as directed. Write 3 words related to the classroom with the help of given picture. बघा, हा 3 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. आपल्याला या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. चित्र आहे क्लासरूमचं. याच्याशी संबंधित आपल्याला कोणतेही 3 शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत. क्लासरूमशी रिलेटेड आता या ठिकाणी बघा, बॅग, नोटबुक, बॉयज, या ठिकाणी विद्यार्थी, बॉयज, गर्ल्स, स्कूल बॅग, नोटबुक, पेपर और बुक, स्लेट, चॉक, चार्ट अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी शब्द लिहिले तरी या वर्गाशी संबंधित लिहिलेले शब्द या ठिकाणी ग्राह्य धरून विद्यार्थ्यांना मार्क मिळणार आहेत. त्यानंतर बघा, फाइंड द स्मॉलर वर्ड्स फ्रॉम द गिवन बिगर वर्ड्स. आपल्याला एक शब्द दिलेला आहे कॅटरपिलर. यामधून या शब्दापासून तयार होणारे लहान शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा, या ठिकाणी लहान होणारा शब्द आहे कॅट, कॅटर, पिल, पिलर. बटरफ्लाय पासून तयार होणारे छोटे वर्ड्स आहेत बट, बटर, फ्लाय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. लुक ॲट द पिक्चर अँड राईट एनी 2 नेम्स ऑफ ॲनिमल्स ऑर ऑब्जेक्ट्स विथ देअर मीनिंग इन मदर टंग. या ठिकाणी आपल्याला चित्र दिलेलं आहे. या चित्रामधून या चित्रातील कोणत्याही 2 प्राण्यांची नावं आणि त्याच्या मातृभाषेत असणारं त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे. या ठिकाणी प्राण्यांचं किंवा वस्तूचं नाव सांगितलेलं आहे. या ठिकाणी बघा, शिप, शिप मीन मेंढी, आणि दुसरं आहे उल्फ, लांडगा. Question number 8. Look at the picture carefully. Guess who am I or what is it and write answer in the given space. आपल्याला या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. त्याचं बारकाईने निरीक्षण करून खाली दिलेले रिडल्स किंवा पझल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. बघा, पहिला आहे नेव्हर डार्कनेस डू आय सी, नॉट इवन अ शॅडोय प्लेस, बट यू कॅन सी मी ऑल डे, आय माइट बर्न युअर फेस. Sun. To cross the water I am the way, for water I am above, I touch it not and to turn say, I neither swim not move. Bridge. My feet stay warm but my head is cold, no one can move me, I am just too old. Mountain. Next, question number 9. Complete the following message in your own words. बघा, आपल्याला या ठिकाणी एक मेसेज दिलेला आहे. तो आपल्या शब्दामध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे. गुड मॉर्निंग. आय एम, या ठिकाणी विद्यार्थी स्वतःचं नाव लिहू शकतात. या ठिकाणी बघा, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग. विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांच्या लिहिण्याला वाव द्यायचा आहे. विद्यार्थी या ठिकाणी स्वतःच्या ह्यानी लिहू शकतात. आय एम, विद्यार्थी स्वतःचं नाव लिहू शकतील. आय वॉन्ट टू टेल यू अबाउट माय पॅरेंट्स, टीचर्स, ब्रदर, सिस्टर किंवा माय सेल्फ अशा पद्धतीचं या ठिकाणी विद्यार्थी लिहून स्वतःचा एक मेसेज काय करणार आहेत, तयार करणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10. चूज 1 word phrase from each column and make a meaningful sentence. Write the sentences in the space provided. बघा, आपल्याला या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक तक्त्यातील एक फ्रेज किंवा वर्ड घेऊन 3ही तक्त्यामधील प्रत्येक शब्दाचा
फ्रेजचा वापर करून आपल्याला मिनिंगफुल वाक्य तयार करायचं आहे. आणि तयार झालेले हे वाक्य आपल्याला या ठिकाणी बघा दिलेल्या स्पेसमध्ये लिहून काय करायचं आहे, आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. या ठिकाणी बघा, द लॉयन स्लेप्ट अंडर द ट्री, द माऊस रॅन ऑन द मॅट, अ डॉग वॉक ऑन द मॅट, अमित फेल ऑन द वॉल. अशा पद्धतीनं विद्यार्थी त्यांच्या पद्धतीनं या ठिकाणी वाक्य तयार करणार आहेत. विद्यार्थ्यांची अचूक वाक्य लिहिलेली असतील तर त्यानुसार विद्यार्थ्यांना 6 वाक्यासाठी 6 गुण मिळणार आहेत. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता हा 4थीचा पेपर पूर्ण कशा पद्धतीनं सोडवायचा याविषयीची माहिती घेतली. यानंतर जेव्हा आपला गणिताचा पेपर शाळेमध्ये घेतला जाईल त्याच्यानंतरच आपण गणिताचा जो पेपर आहे त्याची उत्तरसूची आणि संपूर्ण प्रश्नांचं स्पष्टीकरण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, इंग्रजीच्या 4थीच्या पेपर बरोबरच आपण इयत्ता 3रीचा देखील पेपर बनवलेला आहे. तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर यापूर्वी सांगितल्याप्रमाणे प्लेलिस्ट चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन संकलित मूल्यमापन नावाची प्लेलिस्ट आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आणि राहिला प्रश्न गणिताच्या प्रश्नपत्रिकेचा, तर त्याच प्लेलिस्टमध्ये मी मागच्या वर्षीचे एक पेपर तुम्हाला त्या ठिकाणी सोडवून दाखवलेले आहेत. तुम्ही जर ते पेपर बघितले तर या वर्षीच्या पेपरसाठी निश्चितच तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याचा अंदाज लागून जाईल आणि तुम्ही त्या ठिकाणी तशा पद्धतीने सराव करू शकता.